मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत फासे फिरले आणि भाजपला अपेक्षित असलेल्या बहुमतापासून पक्ष दूर राहिला. एनडीएची सत्ता आली पण स्वबळाचं समाधान काही भाजपला मिळू शकलं नाही. याचं सगळ्यात मोठं कारण जे राजकीय विश्लेषक सांगतात ते म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या भोवती उभं केलेलं संविधान विरोधी नॅरेटिव्ह. हे बदलण्यासाठी भाजप जंग पछाडतोय. राहुल गांधींनी जॉर्जटाउन विद्यापीठामध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये आरक्षणाविषयी भाष्य केलं. भारत जेव्हा निष्पक्ष देश बनेल तेव्हा काँग्रेस आरक्षण हटवण्याचा विचार करेल. मात्र सध्या तसं चित्र नाही असं राहुल गांधी म्हणाले या मुलाखतीत. त्याचा पुढचा मागचा भाग लक्षात न घेता त्यांच्या या वक्तव्याचा धागा घेत भाजपने काँग्रेस विरोधी ओरड सुरू केली. काँग्रेस कसं संविधान विरोधी आहे, कसं आरक्षण विरोधी आहे याचा पाढा वाचायला भाजपच्या नेत्यांनी आता सुरुवात केली आहे. खरं तर एकेकाळी संघाच्या कंपूमधून सुद्धा असेच काहीसे सूर निघत होते. तेव्हा मात्र भाजपने ब्र काढला नव्हता. मग इथेच असं काय झालं की राहुल गांधींचं वक्तव्य कळतंय पण विधानसभेच्या तोंडावर भाजपला ते वळवून घ्यायचं नाहीये. नवा नॅरेटिव्ह सेट करायचा हा भाजपचा प्रयत्न आहे का? आरक्षण संपवण्याबाबत काँग्रेस तिथे बोलत असेल तशीच वक्तव्य भाजप नेत्यांकडून किंवा संघाकडून इथे आलेली होती. ती काँग्रेसला का बोचतात? एकीकडे संविधान विरोधी नॅरेटिव्हने लोकसभेला भाजपला फटका बसला आणि आता हे आरक्षण विरोधी नॅरेटिव्ह विधानसभेला भाजपला तारेल का? प्रश्न दोघा नाहीयेत. हाच आहे चर्चेचा विषय. We will think of scrapping reservations when India is a fair place and India not a fair place. राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे. आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपचे राज्य प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधींचं जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमधलं काय वक्तव्य होतं आणि त्यावर त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलंय, त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, दोन्ही आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया. There are 70 bureaucrats who run the Indian government. Secretaries to the government of India. These are the guys that take pretty much all the financial decisions in the government. If you add up Dalits, tribals, OBCs, they come to 73%. Out of 70 people, there's one tribal. I think 3 Dalits, 3 OBCs. So, and I think a minority. So, 90% of India, in the government of India, has access to less than 10% of the positions that determine how finances, how money is going to be spent. We will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. I don't see it as a mandal versus kamandal issue. And what we're saying is different than the idea of only reservations. What we're saying is we want a comprehensive understanding first of what's going on, and then we're going to apply a series of policies to correct it, reservation being one of them. Right. We've also said that we're going to, somebody said, somebody misquoted me yesterday saying that I'm against reservations. I've been saying again and again and again, we're going to increase reservations beyond 50%, and I'm not against reservations. आणि या वक्तव्यानंतर आता त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने आज राज्यभर आंदोलन सुद्धा छेडलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत काय प्रतिक्रिया आहेत बघूया. आरक्षण मिळाले त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत, याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे. आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा ठाकेल. परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे. भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही.
आणि सुरुवातीला मी जाईन अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढेजी, मला आठवतंय काही वर्षांपूर्वी, म्हणजे टू बी प्रिसाइज बिहार निवडणुकांच्या आधी सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य होतं की आपल्याला आरक्षण त्याची पुनर्रचना करण्याची किंवा रिइव्हॅल्युएट करण्याची गरज आहे आणि तो योग्य लोकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचतोय का, अशा आशयाचं, आता एक्झॅक्ट मला ते वक्तव्य क्लिक नाही होतं, पण या आशयाचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि ह्याचा बिहारच्या निवडणुकीमध्ये वापर झालेला होता भाजपच्या विरोधात, आणि त्यामध्ये काँग्रेस सुद्धा होतं वापर करणाऱ्यांमध्ये. आता राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध जे केला जातोय भाजपकडनं, त्याच्यावर मग एवढा आक्षेप का? कारण त्या चोराच्या उलट्या बोंबा आहे. म्हणजे यांचा छुपा अजेंडा हा 100 वर्षापासून देशातली सगळी जनता ओळखून आहे. RSSची निर्मिती कशी झाली तर गांधीजींचा उदय झाला भारताच्या राजकारणाच्या राजकीय क्षितिजावर, आणि त्यांनी सगळ्या महिला असतील, शेतकरी असेल, कामगार असेल, दलित असतील, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, यांना त्या चळवळीमध्ये मोठं स्थान दिलं. आणि त्यामुळे आता आपलं इथे काही स्थान राहिलं नाही. त्याच्यातून सेवा दलाच्या आधारावर जे आहे ते वेगळं असं मनुस्मृतीच्या विचार संकल्पनेवर आधारित जे आहे ते संघटन ते उभं झालं. आता राहुल गांधींच्या वाक्याच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी भाजपच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या मानसिकतेच्या संदर्भामध्ये आपण समजून घेतल्या पाहिजे. जनसंघ हा याचा पूर्वीचा म्हणजे पहिला अवतार. आता जनसंघाच्या वेळेस तुम्ही बघा की यांचं पांचजन्य आणि ऑर्गनायझर हे दोन्ही मुखपत्र आहेत RSSचे. जेव्हा भारतीय संविधान लागू झालं त्यावेळेस त्यांनी याला काळा दिवस म्हटलं आणि भारताच्या तिरंग्याला अशुभ म्हणून आकारलं. 2002 पर्यंत म्हणजे 52 वर्षापर्यंत तिरंगा स्वीकारल्यानंतर यांच्या हेडक्वार्टरवर कधीही तिरंगा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे आरक्षण असेल, दलितांना, विशेषतः महिलांना, या सगळ्यांना संधी देण्याचं जे काम झालेलं आहे ते काम यांना मान्य नाही, हे सर्वश्रुत आहे. आणि आरक्षणावर भाजपची आणि RSSची क्रेडिबिलिटी 0 आहे, कारण की त्यांना हे मान्यच नाही आहे. आता यांची दुसरी विचारसरणी समरसता आणि समानता. काल मी एका नॅशनल चॅनलवर सुद्धा बोलताना सांगितलं की समरसता म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वर्णामध्ये आहे, म्हणजे 4च वर्ण, अस्पृश्यांना काही जागा नाही, अस्पृश्य वर्णव्यवस्थेत अस्पृश्यांना जागाच नाही आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता समरसता म्हणजे तुम्हाला तुमच्या याच्याप्रमाणे जो जन्म मिळालेला आहे त्या वर्णामध्ये तुम्ही राहायचं, त्याच पद्धती त्यामध्ये जे काम सुचवलंय ते करायचं, त्या पद्धतीने जगायचं, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला चांगला वर्ण मिळेल. हे असं वागणं म्हणजे त्याला म्हणतात समरसता. समरसता आणि समानता म्हणजे काय, तर संविधानानं जन्माच्या आधारावर नाही तर कर्माच्या आधारावर माणूस म्हणून सगळ्यांना बरोबरीची वागणूक देऊन जे दिलं आहे त्याला म्हणतात समानता. ही जी समानता जी आहे ही समानता यांना मान्य नाही, म्हणून हे समरसता सारख्या शब्दाचा वापर करतात. आता राहुल गांधींच्या बाबतीमध्ये त्या दिवशी जे झालं ते तो पूर्ण इंटरव्ह्यू मी ऐकला. कविता नावाची एक बंगळुरू मधली मुलगी आहे, इंडियन डायस्पोरा इंडियन स्टुडंट सोबत तिथे ती चर्चा होती. तिने असं विचारलं की ही मेरिटोक्रेसी, वेन आर वी गोइंग टू रिएस्टॅब्लिश द मेरिटोक्रेसी, द कन्सेप्ट ऑफ मेरिटोक्रेसी, अँड वेन आर वी गोइंग टू स्टॉप दिस रिझर्वेशन. तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा या देशामध्ये फेअर प्ले राहील, सर्वांना सारखी निष्पक्ष वातावरण असेल या देशामध्ये. निष्पक्ष वातावरण हा या शब्दाचा अर्थ तुम्ही असा घेऊ शकत नाही. त्याचा अर्थ असा आहे की सर्वांना इक्वल अँड इक्विटेबल, जे आपल्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये जे शब्द वापरण्यात आलेले आहे तशी परिस्थिती निर्माण राहील तेव्हा ते आपोआपच संपेल. आणि आपण जर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधलं ऐकलं तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की ही जी लिस्ट आहे आपण सगळ्यांना याच्यात एम्पॉवर करत जाऊ, बरोबरीमध्ये आणू, आणि ही लिस्ट श्रिंक होत गेली पाहिजे, म्हणजे कमी होत गेली पाहिजे, सगळ्यांना बरोबरीत आणू. आता हे सगळ्यांना बरोबरीत आणण्याचं झालं का काम, हे कधी होईल, आजच्या घटकेला हे पॉसिबल नाही त्यांनी सांगितलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी जसं म्हणजे तोडून मागचं तोडून पुढचं तोडून आलू से सोना हे वाक्य ऍक्च्युअली नरेंद्र मोदी साहेबांचं होतं. पण नरेंद्र मोदी साहेबांचं ते वाक्य जे आहे ते यांनी जेव्हा सांगितलं की हे यांची अशी पॉलिसी आहे तेवढं कापून राहुल गांधींची बदनामी बीजेपीने केली आहे, त्यांच्या आयटी सेलने केली आहे. त्यांच्या आयटी सेलला अनेक वेळा त्यांचे जे स्टेटमेंट म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2024च्या निवडणुकीनंतर यांचं संविधान बदलण्याचं जे नॅरेटिव्ह आहे ते साफ फेल झालेलं आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण याच्यामध्ये पकडल्या गेलेलो आहोत. आता याच्यामध्ये काय झालं नम्रताजी तुम्ही समजून घ्या की लल्लू सिंग असेल, अनंतकुमार हेगडे असतील, अरुण गोविल असेल, ज्योती मिर्धा असेल, या सगळ्या लोकांनी आम्हाला 400 जागा यासाठी पाहिजे आहे की आम्हाला आरक्षण जे आहे ते रद्द करायचं आहे, आपलं संविधान बदलायचं आहे. त्यावेळेस तुम्ही मला सांगा की कोणती कारवाई जी आहे ती कारवाई यांनी केली? नरेंद्र मोदी साहेबांनी कुठेतरी कारवाई केली का या सगळ्या 5 लोकांवर, किंवा त्यांना काही म्हटलं का, किंवा
जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भामध्ये कंगनानी असं स्टेटमेंट केलं की बिलकुल नाही झाली पाहिजे. आता हे पब्लिक डोमेनमध्ये आहे. मग या पब्लिक डोमेनमध्ये असलेल्या गोष्टीवर कुठेतरी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं का किंवा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर काही कारवाई केली का? तर कुठेही कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे छुपा अजेंडा आहे तो तसा आहे. त्यांनी कितीही काँग्रेसवर असा थोपण्याचा प्रयत्न केला तरी क्रेडिबिलिटी ही बीजेपीची शून्य आहे या बाबतीमध्ये आणि लोकांना माहिती आहे की कोण या बाबतीमध्ये सिरियस आहे. आपण भाजपच्या प्रतिनिधींना विचारूया. विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत. विश्वास पाठकजी, असं होतंय की हे वाक्य जर ऐकलं की वी कॅन स्क्रॅप द रिझर्वेशन व्हेन देर इज अ फेअर प्ले, अँड आता ती परिस्थिती दिसत नाहीये. हे क्लिअर वाक्य आहे राहुल गांधींचं. म्हणजे थोडक्यात भाजपच्या वाक्यासाठी ओरड करते. आपल्याला महाभारतातलं आठवत असेल, अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा, हे वाक्य अगदी सायलेंटली म्हणायचं आणि द्रोणाचार्यांना तिथे पाडायचं. याची स्ट्रॅटेजी, तीच स्ट्रॅटेजी आता भाजप वापरते असा आरोप काँग्रेसचा आहे. नम्रताजी, माझी विनंती आहे की मला देखील तेवढाच वेळ द्या अगदी बोला, तुम्ही थेट मुद्द्याचं बोला. अनइंटरप्टेड मॅनरने. आता राहुल गांधी इतकं सोपं जर म्हटलं असेल तर जनतेला जगाला तो प्रश्न पडला नसता, आणि जर पडला नसता तर राहुल गांधींनी 24 तासामध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन द्यायची आवश्यकता नव्हती. मुळात मुद्दा असा आहे की नेहरू घराणं आणि काँग्रेस यांची आपण संस्कृती काय आहे हे तपासणं आवश्यक आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आरक्षण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांना 15 आणि 7.5% आरक्षण जे दिलं होतं ते कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक फॅब्रिकमध्ये दिलं होतं. मग जो मूळ गाभा आहे त्याच्यामध्ये दिलं होतं. तसं असताना देखील 1961 पासून जर आपण बघितलं तर नेहरूंची एक कन्सिस्टंट पॉलिसी आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना, प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की मी आरक्षणाच्या विरोधात आहे. म्हणजे संविधानाच्या तर विरोधात आहेच, पण संविधानकारांच्या देखील विरोधात आहे. संविधानकारांच्या विरोधात का? तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईला जेव्हा ते लोकसभेसाठी उभे होते त्यांना पाडण्यासाठी त्यांच्या पीएला उभे करून त्यांचा पाणउतार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लागलीच जेव्हा भंडाऱ्याला पोटनिवडणूक झाली तिकडे देखील त्यांनी काँग्रेसला हरवलं. त्यामुळे संविधानकारांना तर हरवायचंच आहे आणि संविधानाला देखील मानायचं नाही, ही यांची संस्कृती आहे. आता बेसिक फॅब्रिकमध्ये देखील आरक्षण दिलं असताना देखील ते देखील मान्य नाही अशी यांची विचारसरणी. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं काका कालेलकर आयोग असो, मंडल आयोग असो, काँग्रेसने या सगळ्या आयोगाला थंड्या बसतातच ठेवलं. 1990 मध्ये जेव्हा व्हीपी सिंगांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये पार्टनर होतं, तेव्हा आम्ही मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून 27% ओबीसींना आरक्षण दिलं. आणि आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष हा नेहमीच सपोर्टिव्ह राहिलेला आहे. बॅकवर्ड कमिशनला कॉन्स्टिट्युशनल दर्जा कोणी दिला? तो आम्ही दिला. त्यामुळे आरक्षणाविषयी आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. काँग्रेसची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधात आहे. यांनी काय केलं, एकीकडे आरक्षण आम्हाला मान्य नाही, आरक्षण रद्द करू असं म्हणायचं, आणि दुसरीकडे तेव्हाचा जो संयुक्त आंध्र प्रदेश होतं किंवा कर्नाटका होता, या कर्नाटकामध्ये त्यांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं. म्हणजे परत पहा बाबासाहेबांच्या घटनेचा कसा अपमान आहे. बाबासाहेबांनी धर्माच्या मुद्द्यावर आरक्षण द्यायचं नाही पण स्पष्ट सांगितलंय. मुस्लिम आरक्षणाचं तुम्ही बोलताय, मी आय एम सॉरी मला तुम्हाला डिस्टर्ब करावं लागेल, थोडीशी एक फॅक्ट विचारायची मला. मुस्लिम आरक्षणाचं तुम्ही बोलताय, त्याला पाठिंबा देणारं जेडीएस आता सत्तेत आहे की तुमच्या बरोबर? ऐका, मी सगळ्यांची उत्तर देतो, मला फक्त आता बोलू द्या. प्रॉब्लेम असं आहे की तुम्हाला देखील ऐकायला अडचण होते मला वाटतं. ही अजिबात नाही, बोला बोला. माझी फक्त एक शंका होती, त्याचं उत्तर तुम्ही द्यावं अशी इच्छा आहे. कोणत्या आधारावर दिलं? संविधानामध्ये रिलिजन बेसवर आरक्षण देणं अपेक्षितच नाही. आधी जर आपण असं बघितलं तर बनारस हिंदू विद्यालयामध्ये भारताच्या संविधानाप्रमाणे आरक्षण दिलं जातं, मात्र अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये तसं दिलं जाते. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. वर्षानुवर्ष आरक्षणाचा विषय हा भिजत ठेवायचा. इव्हन मराठ्यांच्या बाबतीत देखील यांनी काय केलं, फक्त मराठ्यांना पानं पुसली. 1400च्या इलेक्शनच्या आधी, 2014च्या इलेक्शनच्या आधी पृथ्वीराज चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांनी एक तोंडाला पानं पुसल्यासारखे कंप्लायन्स म्हणून एक GR काढला जो टिकणारच नव्हता. त्यामुळे GR जो टिकेल, हायकोर्टात टिकेल, सुप्रीम कोर्टात टिकेल, प्रॉपर बॅकवर्ड कमिशन किंवा स्पेशल कमिशनच्या माध्यमातून त्याचं असर्टेनमेंट ऑफ कास्ट होणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने केल्या, देवेंद्र फडणवीस सरकारने केल्या, म्हणून ते आरक्षण टिकलं देखील होतं. त्यामुळे या काँग्रेसच्या ज्या गप्पा आहे यांची कथनी आणि करणी करून चुकलेली आहे.
हे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एकदा सफल झाले बर की आम्ही संविधान बदलणार वगैरे, बर पण आता लोकांना कळून चुकलेलं आहे आणि लोक आता सुज्ञ झालेली आहेत. ठीक आहे. मोहिते सर, हे म्हणतात ते संविधान विरोधी, ते म्हणतात हे आरक्षण विरोधी, ह्यांचा खरा चेहरा समोर आलाय, त्यांचा बुरखा फाटलाय वगैरे वगैरे सगळ्या भाषा आपण ऐकल्या, म्हणजे अगदी लोकसभेपासून ऐकत आलेलो. पण हा मुद्दा हा खरंच आरक्षण आणि संविधान इथपर्यंत मर्यादित राहतो का? मुळात हा मुद्दाच का उपस्थित केला गेला ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे नम्रता. अतुल लोंढेजी, मी येते आपल्याकडे मुद्दा द्यायला. भोईटे सरांचं फक्त मी मत घेते आणि तुमच्याकडे येते. भोईटे सर बोला. आता या वर्षाच्या निवडणुका झाल्या त्यात जे स्पष्टपणे दिसून आलं, काय केलं इंडिया आघाडी जी तयार झाली त्यांनी स्पष्टपणे संविधान विरोधी भाजप प्रणित एनडीए कशी आहे तेच लोकांच्या मनावर, मतदारांच्या मनावर बिंबवलं. आतापर्यंत खरं तर आपण भाजपला नरेटिव्ह मधलं मास्टर प्लेअर मानायचो की भाजप नरेटिव्ह सेट करता आली. अगदी 2014 नाही, 2010 नंतर सातत्याने आपल्याला हे दिसत आलं कशा पद्धतीनं भाजपचे नेते एक रणनीती ठरवतात, त्यानुसार माध्यमांमध्ये सुद्धा त्यांची वक्तव्य येतात आणि त्यानुसार काही वेळा काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांच्या जाळ्यात अडकत त्या रणनीतीला पूरक असंच विधानं करतात किंवा तशीच रणनीती आखतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला किंवा एनडीएला सर्वात मोठा फटका हा मुस्लिम मतदारांप्रमाणेच जे अनुसूचित जातींचे मतदार आहेत, ओबीसी मतदार आहेत, त्यांच्याकडूनही बसला. हे नाकारता येणार नाही, हे स्पष्टच होतं खरं तर. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं म्हणायचं तर आपण सातत्याने म्हटलं ना की विदर्भाचा उल्लेख करताना आपण डीएमके फॅक्टर म्हणायचो. डीएमके मध्ये दलित, डी फॉर दलित होतं. अगदी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मराठवाड्यात मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आपण ठाकरेंचा डीएमके एमडीएम म्हणायचो तेव्हा तिथे मराठी होते, दलित होते आणि मुस्लिम होते. तेच मराठवाड्यात दिसलं, तिथे फक्त मराठीचा एम हा मराठ्यांसाठी होता. एकंदरीत त्या प्रत्येक याच्यात डी जो कॉमन आहे, महाराष्ट्राचं उदाहरण देऊन बोलतो, तो अनुसूचित जातींसाठीचा दलितचा डी होता. त्यामुळे स्वाभाविकरित्या लोकसभेला याचा फटका बसलाच. ती हानी कुठे भरून काढायची? महाराष्ट्रात त्यातल्या त्यात पहा एक परिस्थिती चांगली, म्हणजे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं त्यात तथ्य आहे की 0.2चा फक्त फरक एनडीएची मतं आणि इकडे म्हणजे महायुती आणि महाआघाडीची मतं, हा फरक तर भरून काढावा लागणार ना. तो फरक भरून काढण्यासाठी सर्वात मोठा मुद्दा भाजपला जो दिसतो, कारण जो एकदम जागरूक मतदार आहे तो अनुसूचित जातींचा मतदार आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आता तर सर्वच समाज घटक मानतात, त्यातही ज्यांच्याशी भावनात्मक नातं आहे ते अनुसूचित जातींचे मतदार हे पुन्हा किमान एक गठ्ठा महाआघाडीकडे जाऊ नयेत. त्यामुळे स्वाभाविक एक नवं नरेटिव्ह सेट करू पाहते का महायुतीचे नेते, म्हणजे किंवा तेच नरेटिव्ह उलटवायचा प्रयत्नही स्वाभाविक दिसतोय. एक लक्षात ठेवा, यात राहुल गांधींचं जे विधान, ज्याचं आता अतुल लोंढेंनी खूप समर्थन केलं, त्यात त्यांचं वाक्य असं नाहीये की लगेच रद्द करायचं आहे का आरक्षण. करेक्ट. तसं नाहीच आहे ना. तुम्ही म्हणाल तसं नम्रता, त्यांनी स्पष्ट केलेलं की समान संधी आणि आता ती नाहीये. यात बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आठवतं की असमान लोकांमध्ये समानता नसते, ती समानता आहे असं म्हटलं तर ती विषमता ठरते. करेक्ट. तिथे फेअर स्पेस मिळायला पाहिजे. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेला सरसंघचालकांचं वाक्य सुद्धा कुठेही त्यांनी आरक्षण रद्द करण्याची भाषा केलेली नव्हती, तिथे त्यांनी आरक्षण रिइव्हॅल्युएशनची भाषा केलेली होती. मात्र त्याचा सुद्धा राजकारणासाठी वापर कशा पद्धतीने होतो. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. मी एक मिनिट अतुल लोंढे आणि विश्वास पाठक दोघांनाही देईन. अतुल लोंढे, मी एक व्हिडिओ ऐकवतो देवेंद्र फडणवीस. आय एम सॉरी अतुल लोंढेजी, क्लिअर आवाज येत नाहीये, तुम्ही याचा कंटेंट सांगा आम्हाला. देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये 27 नोव्हेंबरला एक सांगितलं सगळ्यांसमोर येऊन की आम्ही 27 नोव्हेंबर 2018ला सांगितलं की मुस्लिम समाजातल्या 22 जातींना आम्ही आरक्षण दिलं. आमचे मोठे बंधू पाठक साहेब सांगतात की धर्माच्या नावावर आरक्षण देता नाहीत, अगदी खरं आहे. पण जे कन्फ्युजन हे नेहमी क्रिएट करतात ते कन्फ्युजन असं आहे की मुस्लिम समाजामध्ये जाती गेल्या, अन्सारी आहे, लोहार आहे, सोनार आहे, वेगवेगळ्या जाती आहेत, जुलाहा आहे. या सगळ्यांना जातीच्या आधारावर ओबीसी, एससी, एसटीचं आरक्षण आहे. जसं तळवी आहे, तळवी ही एसटी कॅटेगरी मधली मुस्लिमातली जात आहे, कन्वर्ट झालेली. त्यांना बागवान आहेत, आरक्षण, कासार आहेत, बरेच आहेत.
आता नेहरूजींनी काय सांगितलं होतं, तर नेहरूजींनी हे खोटारडे यांचं पुढे आलं आणि नायडूंच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये की आम्ही मुस्लिम आरक्षण देणार, ते हेच म्हणजे जातीवर आधारित. तर ते यांनी नाकारलं का? ते त्यांच्यासोबत निवडणूक लढले आणि तिथे दोन्ही लढले, विधानसभा आणि लोकसभा. आता नेहरूजींचं यांनी सांगितलं, पटक साहेबांनी, काय सगळे बीजेपीचे लोक सांगतात. नेहरूजींनी म्हटलं होतं की मला रिझर्वेशन पेक्षा त्यांना फिनान्शियली, आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या स्ट्रॉंग करणं हे मला जास्त सोयीस्कर वाटतं. हे त्यांचा विचार त्यांनी मांडून दाखवला होता तो, आणि त्याच्यानंतर 10 वर्षासाठी आरक्षण पुन्हा वाढवलं होतं. आता राहिला मंडल कमिशनचं. हे बोलले मंडल कमिशनच्या नंतर ज्या पद्धतीनं या देशामध्ये आगबोंब उसळला, त्या आगबोंबीमध्ये गोस्वामी नावाचा व्यक्ती, स्टुडंट, जो मंडलच्या विरोधात गेला होता, त्याला भेटायला अडवाणीजी, वाजपेयीजी या लोकांनी सगळ्या या मंडल कमिशनचा विरोध केला होता. आणि एक मंडल कमिशनचं मी सांगतो तुम्हाला, हे वाचत नाही, माझी वेळ संपत आली, मला विश्वास पाठकांनाही वेळ द्यायचे. 5 सेकंद. मंडल कमिशननी त्याच्या प्रिफेसमध्ये लिहिलेलं आहे धन्यवाद देताना की इंदिराजींनी जर मला सपोर्ट नसता केला, जर इंदिराजी नसत्या तर मी हा रिपोर्ट पूर्ण करू शकलो नसतो. हे त्यांच्या याच्यात लिहिलेलं म्हणजे हे श्रेय काँग्रेसचं आहे असं म्हणताय तुम्ही. विश्वास पाठकजी, थोडक्यात हे आपलं कर्तव्य आहे. बर, जो समाज 5000 वर्ष मुद्दा लक्षात आला. अतुल लोंढेजी, आय एम सॉरी, मला तुम्हाला थांबावं लागेल, वेळ लिमिटेड आहे आपल्याकडे. विश्वास पाठकजी. आम्ही नेहरूंची भूमिका काय होती मी आता सांगितली, इंदिरा गांधींनी काय केलं ते सांगितलं, राहुल गांधींचं आपण चर्चा केलीच आहे. मी फक्त राजीव गांधींचं सांगायला विसरलो. राजीव गांधींनी तर असं म्हटलं होतं की आरक्षण ठेवणं म्हणजे मूर्खांना प्रमोट करणं, अशा प्रकारचे यांचे वाक्य आहे. त्यामुळे यांची आरक्षणाची आणि बहुजन समाजांना मदत करण्याची भूमिका ही आधीपासून क्लिअर आहे. हे त्याच्या विरोधातले आहे. आणि आज ते राहुल गांधी विचारतात की या मोदी सरकारमध्ये किती ओबीसी OSD आहे, किती ओबीसी IAS ऑफिसर आहे. अशी घाणेरडी जी राजकारण करण्याची पद्धत आहे ही केवळ काँग्रेसची आहे. बर, बोईटे सर, शेवटची 10 सेकंद. मला आश्चर्य याचं वाटतं म्हणजे भाजपनं यापेक्षाही खरं तर म्हणजे नरेटिव्हचा विषय काय येतो की हा विशिष्ट मुद्द्यावरच नरेटिव्ह का सेट केले जातं असं म्हणतो. कारण शीख समाजाविषयी राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं की त्यांना चिंता वाटते की पगडी आणि कडा घालायला मिळेल की नाही, ते खरं आक्षेपार्ह जास्त आहे. कारण त्याचा फायदा पन्नूसारखे खलिस्तान समर्थक, जे दहशतवाद समर्थक आहेत, दिसत आहेत. मला 10 सेकंद अतुल लोंढेजी, आय एम सॉरी, माझी वेळ संपत आलेली आहे. कसं आहे की 10 सेकंद. बर, बोला. त्यांनी सांगितलं की देर इज नो इक्वालिटी अँड देर इज अ फिअर अमॉंग्स द people in India that the person wearing turban and person who is not wearing turban should get equal respect. हे वाक्य होतं ते. बर, ठीक आहे. कसं आहे, वक्तव्य दोन्ही बाजूकडनं आलेली आहेत, सपोर्टिव्ह सुद्धा, विरोधात सुद्धा. प्रत्येक वेळेला राजकीय सोयीनुसार त्यावेळची जी गरज आहे ती ओळखून ही वक्तव्य समोर येत असतात. आणि त्यानंतर जसं मी मगाशी वाक्य सांगितलं, अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा, त्याचा कोण कसा वापर करतं हे आपल्याला परिस्थितीनुसार दिसतच असतं. अर्थात या सगळ्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांनी काय करायचंय, तर आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीला कसा द्यायचा ओळखून हे आपल्याला ठरवावं लागेल. चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथे थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.